आर टी ॲडमिशन 2025ची प्रोसेस सुरू आहे आणि यामध्ये आता वेटिंगची लिस्ट लागणार आहे. परंतु वेटिंगची लिस्ट कधी लागणार याबद्दलची अजूनपर्यंत आर टी ईकडून कोणतीही अपडेट उपलब्ध करून दिलेली नाही आहे. तर यामध्ये वेटिंग जे विद्यार्थी आहेत त्यांनी वेट करायचा किंवा नाही करायचा या संदर्भात संपूर्ण पालकवर्गांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला आहे. याच्यामागचं रिझन असं की ॲडमिशन प्रोसेस संपलेली असूनसुद्धा जी ॲडमिशनची ॲडमिटेड स्टुडंट आहे त्यांचा जो आकडा आहे हा रोज वाढत आहे, कमी होत नाही आहे किंवा स्टॉपसुद्धा झालेला नाही आहे. कारण बघू शकता की जेव्हा 10 तारीख होती तेव्हा 67,000च्या जवळपास ॲडमिशन झालेल्या होत्या. तेव्हापासून 69 म्हणजे 69,212 हा आकडा आजचा आहे. तर आर टी ईनं सेकंड लिस्टचं ऑप्शनसुद्धा दिलेलं नाही आहे, म्हणजे सेकंड लिस्ट कधी लागणार हे सुद्धा सांगितलेलं नाही आहे. आणि जे ॲडमिशनची प्रोसेस आहे ही सुरू आहे, परंतु त्यांनी 10 तारीख लास्ट डेट दिलेली आहे, म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसुद्धा थांबलेलं आहे. मग ॲडमिशनचे जे आकडे आहे हे वाढत कसे आहे? कारण वाढले असते तर एक दिवस वाढले असते, डेली वाढत आहे. त्यामुळे आता वेटिंगवाल्यांनी वेट करायचा किंवा नाही करायचा, कारण 85,000 वेटिंग आहे. आणि यामध्ये तुम्ही एक लक्षात असू द्या, सर्वांचे वेटिंग नंबर आहे, परंतु 1 नंबरपासून म्हणजे वेटिंग नंबर 1 ते 10पर्यंत म्हणजे एक वेटिंगपासून तर 10 नंबर असेल तरच तुम्ही वेट करा. कारण 10च्या वर जर वेटिंग असेल तर तुमचा नंबर 100% लागणार नाही आहे. म्हणून आर टी ईच्या भरोशावर बसा. परंतु सेकंड लिस्ट जर झाली, सेकंड लिस्ट जर लागली आणि त्याच्यामध्ये जर तुमचा नंबर नसेल तर आर टी ईच्या भरोशावर बसू नका. तर बघू शकता एका पालक जे आहेत ते मदत केंद्रावर गेले होते, म्हणजे आर टी ईच्या. त्यांनी आपल्या एका जे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवर कमेंट्स केलेली आहे. त्यामध्ये काय बोलले आहे बघू शकता. मदत केंद्रावर चौकशी अंती असं लक्षात आले की 10च्या आत वेटिंग नंबरवाल्यांचे चान्स जास्त आहे. म्हणजे ज्यांचा वेटिंग नंबर 10च्या आत आहे त्यांचे चान्स राहणार आहे. म्हणजे ज्यांचा वेटिंग नंबर 10च्या आत आहे त्याच विद्यार्थ्यांचे चान्स आहे. 10च्या वर ज्यांचे वेटिंग आहे त्यांचे चान्स कमी आहे. तरी आज सकाळी आपण जो व्हिडिओ दिलेला होता त्यामध्ये संपूर्ण अपडेट दिलेल्या होत्या की तुम्ही जागा चेक करा कोणत्या स्कूलला, म्हणजे तुम्ही ज्या स्कूलला तुमचा नंबर लागलेला आहे त्या स्कूलला किती जागा आहे हे एकदा चेक करा आणि त्यानंतर चेक करा की आपला वेटिंग नंबर किती आहे. जर तुमचा वेटिंग नंबर वाटत आहे तुम्हाला की 11, 12, 13 पासून तर 50च्या आतमध्ये असेल तर तुमचे चान्स कमी आहे, कारण तेवढ्या व्हॅकन्सी स्कूलमध्ये आहेच नाही. आणि जर तुम्हाला असं वाटत आहे की आपला नंबर 11 वेटिंग आहे, फॉर एक्झाम्पलमध्ये सांगतो तुम्हाला, जर 11 वेटिंग आहे आणि ज्या स्कूलमध्ये तुमचा नंबर लागलेला आहे तिथे रिमेनिंग व्हॅकन्सी जर 12 असेल किंवा 11 जरी असेल तरी तुम्ही वेट करू शकता 100%. कारण व्हॅकन्सी डिपेंड, म्हणजे व्हॅकन्सी जर खाली असेल तरच तुम्ही त्यासाठी वेट करा. कारण सेकंड लिस्ट लागेपर्यंत मला तर वाटत नाही की यामध्ये एकतरी ॲडमिशन खाली ठेवणार आहे आर टी डिपार्टमेंट. कारण तुम्ही बघू शकता दिवसेंदिवस. आणि सेकंड लिस्ट कधी लागणार याबद्दलचं अजून साईडवर डिस्प्ले नाही केला आहे. ते जरी डिस्प्ले केलं असतं तर आपण म्हणू शकतो की सेकंड लिस्ट या तारखेला लागेल म्हणून. पण आर टीने अजून ते सुद्धा सांगितलेलं नाही आहे की आम्ही सेकंड लिस्ट या तारखेला लावणार आहे. कारण ॲडमिशन प्रोसेस संपल्यानंतर आर टीचं काम होतं की ॲडमिशन प्रोसेस क्लोज करून रिमेनिंग व्हॅकन्सी दुसऱ्या दिवशी साईडवर उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती. चला दुसऱ्या दिवशी नाही, तिसऱ्या दिवशी कमीत कमी उपलब्ध करून द्यायला पाहिजे होती. की आपण म्हणू शकतो की 10 तारीख लास्ट डेट होती तर सायंकाळचे फॉर्म व्हेरीफाय झालेले नसेल तर आपण 11 तारखेला सायंकाळ किंवा 12 तारखेपर्यंत तरी जी रिमेनिंग व्हॅकन्सी होत्या ह्या साईडवर उपलब्ध करून द्यायला पाहिजे होत्या. आणि सेकंड लिस्ट कधी लागणार याबद्दलची तारीख द्यायला पाहिजे होती, परंतु ते सुद्धा दिलेलं नाही आहे. तरी वेटिंगवाल्यांनी वेट करा, परंतु सेकंड लिस्टपर्यंत वेट करा. आणि जर तुमचा वेटिंग नंबर जवळपास असेल तरच तुम्ही वेट करा, अदरवाईज तुम्ही तुमच्या ॲडमिशनबद्दल कुठेतरी बोलून ठेवा. आर टीच्या भरोशावर बसणं आता मला तरी असं वाटतं आहे चुकीचं आहे. तुम्ही यावरती विचार करा किंवा तुमचेही जे वरिष्ठ शिक्षक वगैरे असेल किंवा कोणत्या स्कूलमध्ये तुमची ओळखी असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्या टीचरला भेटा, त्यांच्यापासून माहिती घ्या आणि ते तुम्हाला काय सांगतात तशा प्रकारे तुम्ही करू शकता. कारण आर टीमध्ये आपण संपूर्ण अपडेट दिलेलं आहे स्टार्टिंगपासून तर अजून पण देत आहे आणि समोर पण देणार. कारण जे अपेक्षा होती ती अपेक्षा आता भंग झाली अशासारखं म्हणू शकतो आपण. त्यामुळे आर टीबद्दल ही एक अपडेट होती, मला असं वाटलं की ही शेअर करायला पाहिजे. कारण पालकवर्गसुद्धा व्हिजिट करून आलेले आहे, त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की 10च्या आत वेटिंग असेल तरच थोडाफार चान्स आहे तुम्हाला, 10च्या वर चान्स तर नाहीच आहे. कारण तेवढ्या जागाच नाही आहे आर टीजवळ. तर आर टी व्हॅकन्सी म्हणजे आर टीजवळ जागा नसल्यामुळे आर टी ॲडमिशन देईल कशी.
70च्या जवळपास आकडा गेलेला आहे. 1 लाखाचा आकडा आहे. आणि किती जागा राहिल्या आहेत? 30,000. 30,000मध्ये 85,000 ऑलरेडी तयार आहेत आपल्याकडे विद्यार्थी. तर 85,000मधून 30 म्हणजे 55,000 ॲडमिशन यामधून होणार नाही आहे. तर याचा अर्थ असा आहे की आता फक्त 30,000 लागणार आहे. आणि 30,000मध्ये जरी आपण ॲव्हरेज काढला तर 10च्या आत मेरिटिंग आल्यानं विद्यार्थ्यांना घेण्यात येणार आहे. यामध्ये जर तुम्हाला कोणती अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. RTबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.